नवीन घरामध्ये एवढी साफसफाई का, आम्ही राहायला येत आहोत का. उद्या आहे ताईंच्या घराची वास्तुशांती आणि नवचंडी पूजा. हॅलो, नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात तुम्ही बघत असाल की अशा पद्धतीने आहे की माझा अवतार कसा झालेला आहे. दिवसभर खूप हेक्टिक शेड्यूल होतं, त्यात प्लंबिंगचा पण खूप प्रॉब्लेम झाला आणि एवढी सगळी आवरावर ही आज चालू केलेली आहे. तर ती कशासाठी आहे, आता संध्याकाळचे 7 ते 7:30 वाजलेले आहे, पण अजून इथून मी गेलेली पण नाही आहे नवीन घरातून. तर आज नवीन घरामध्ये एवढी साफसफाई का, आम्ही राहायला येत आहोत का, तर नाही. तर उद्या आहे ताईंच्या घराची वास्तुशांती आणि नवचंडी पूजन वगैरे. ते सुद्धा जसे जसे व्हिडिओ जमतील मी ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. नक्की व्हिडिओला लाईक करा, आवडत असतील तर व्हिडिओ बघत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे ना क्लिनिंगचं सगळं काम चालू आहे. तसं बघाल तर पसारा सगळा इथे तसाच पडलेला आहे आणि खूप सारं असं अजून जे फिनिशिंग म्हणतो ना आपण कामाचं, ते सगळं बाकी आहे, पण काही करू शकत नाही. आता पाहुणे, ताईंचा फ्लॅट शेजारीच आहे, त्यामुळे पाहुणे दोघांकडचे पण सेम आहेत. सो इकडे पण सगळेजण बसतील येऊन. आता फ्लॅट सिस्टीमनुसार काय होतं ना, घर हे छोटं पडतं छोट्या घरामध्ये आणि थोडंसं धूर वगैरे होत असतो पूजेचा. आणि गरमीमुळे बघा आत्ताच मला इतकी गरमी झाली आहे, तर गरमीमुळे वगैरे ना थोडं कोणी इकडे बसू शकतात, कोणी तिकडे बसू शकता. काका काकू हे थोडेसे वयस्कर लोक असतात, त्या दृष्टीने म्हटलं थोडंसं ना घर आवरून ठेवू. आणि कुणीही आपलं घर पहिल्यांदा बघतं तर थोडंसं तरी ते क्लीन असायलाच हवं. यासाठी थोडीशी क्लिनिंग करून घेतली. आता इकडे मावशी पण आहेत, त्या जास्त काम करताय. मी थोडंसं वरवरचं क्लिनिंग केलं आणि सगळं थोडं म्हणता बरंचसं असं क्लिनिंग होतं आहे. काम तर भरपूर अपूर्ण आहे, फर्निचरचं वगैरे. आपल्या घरातलं ताईंच्या फ्लॅटचं जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे, पण आपल्या घरातलं बरंचसं काम हे इनकम्प्लीट आहे. तरीसुद्धा म्हटलं असं जेव्हा लोक येतात, कोणी येतात, नातेवाईक ओळखीचे वगैरे गेस्ट येतात, तेव्हा आपलं घर हे स्वच्छ दिसायला पाहिजे थोडंफार तरी. आता कसं असतं, सगळेजण समजू शकतात की काम चालू आहे, नवीन घर आहे, अजून तसं म्हटलं तर राहायला आलेलो नाही वगैरे, पूजा झालेली नाही. पण पाडव्याच्या दिवशी पण छोटं मोठं काहीतरी पूजा करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी थोडीशी क्लिनिंग इथे आज करून घेते. थोडंसं तुम्हाला उजेड कमी वाटत असेल, थोडंसं मी ना लाईट्स ऑन करते. खूप छान वाटतंय नवीन घरामध्ये, असं छान वातावरण. तरी अजून बघू शकता तुम्ही बेडचं सुद्धा अर्ध काम, बऱ्यापैकी काम बेडचं झालेलं आहे. हे थोडंसं जे आहे ना हेडबोर्डचं वगैरे हे काम बाकी आहे. बाकी बेडची फिनिशिंग तशी झाली आहे. ही जी फिनिशिंग असते ना ही सगळी झालेली आहे. फक्त हेडबोर्डचं वगैरे काम, कुशनचं काम बाकी आहे. कर्टन, कुशन हे सगळ्या गोष्टी अजून करायच्या बाकीच आहेत. हे सगळंसुद्धा अजून मला क्लीन करायचं आहे. कोणी पण इकडे तयार वगैरे व्हायला जर आलं ना, समजा आता इकडे अजून कर्टन्स वगैरे लावायचं बाकी आहे. येणार तर नाही कोणी, पण तरीसुद्धा कोणी नुसतं मेकअप वगैरे करायला पण आलं तर इथे म्हणजे हे क्लीन झालेलंच नाही आहे. सो मला हे सुद्धा आधी क्लीन करून घ्यायचं आहे. घरी जाऊन स्वयंपाक, आरवीचा अभ्यास, खूप गोष्टी आहे. पुन्हा उद्याची तयारी, उद्या कोणती साडी नेसायची हे सुद्धा मी अजून ठरवलेलं नाही आहे. पण ठीक आहे, जेव्हा हे सगळे कामं कंप्लीट होतील ना तेव्हाच आपल्याला शांतता मिळते. त्याच्यामुळे आधी मी हे कामं करून घेणार, देन नेक्स्ट जे काही छान कामं असतात ते सगळे नंतर. आधी सगळे हे क्लिनिंगचे कामं करून घेणार. इथे ना खायचा चुना जो असतो ना तो मिरर किंवा कोणत्याही प्रकारची ग्लास म्हणजे काच ही क्लीन करण्यासाठी खूप छान काम करतो. पण वेळेवर इथे काही माझ्याकडे चुना नव्हता, त्यामुळे जसं आहे तसं मी कपड्यानेच क्लीन केलं. जे होत आहे, जसं होत आहे तसं करत राहू. आणि म्हणजे क्लिनिंग झाल्याशिवाय खरंच काही सुचत नाही. त्यामुळे असं प्रत्येक घरामध्ये थोडंसं काहीतरी दरवाजावर वगैरे सगळीकडे काही ना काही डाग आहे, किंवा जे पुट्टीचं जे काही ते उडते धूळ, POPची धूळ उडते, हे सगळीकडे आहे. त्यामुळे हे सगळं आधी क्लीन करून घेतो. बाकी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. बघा किती घाम आला मला. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की पूजा कशी झाली आणि छान लवकरच आपल्यासुद्धा घराची पूजा ही होणार आहे.
कुणीही आलं तर पहिलं जे इम्प्रेशन असतं ते पडतं आपल्या किचनमुळे. तर किचनचं क्लिनिंग असं काही फारसं नव्हतं, पण जो फर्निचरचं काम चालू असल्यामुळे लाकडाचा भुसा वगैरे ह्या गोष्टी ज्या सगळ्या खराब पडलेल्या होत्या किंवा जे असे सरळ जे प्लाय वगैरे छोटे छोटे असे पडलेले होते की ज्याच्या मला काही अशा शेल्फ्स वगैरे बनवता येतील, त्या मी सगळ्या एकीकडे आतमध्ये ट्रॉलीच्या याच्यामध्ये ठेवून दिल्या आणि बऱ्यापैकी किचन हे क्लीन केलं. तर आता हा जो व्हिडिओ आहे तो मी त्याचा व्हॉईस हा बंद केलेला आहे आणि हे व्हॉईस ओव्हर करून तुम्हाला सांगते आहे. पूजेचं काय काय प्लॅनिंग आहे हे मी यामध्ये तुम्हाला सांगत होते, पण झालं असं वेळेवर आमच्या घरची पूजा ही कॅन्सल झाली. आमच्या घरची म्हणजे माझ्या नणंदबाई शेजारीच राहतात, तर त्यांच्या घरची पूजा होती. पण काही कारणाने म्हणजेच माझे मोठे चुलत सासरे हे एक्सपायर झाले, त्यामुळे आम्हाला सुतक आलं आणि पूजा कॅन्सल करावी लागली. काहीही असो, पण आपला मूड नसतो किंवा जे काही असतं ते सगळं काही घरामधलं डिस्टर्ब झालेलं असतं आणि ह्याच कारणांनी इथेच मी पुढे कामही संपवलं होतं आणि पटापट हे सगळं जे क्लिनिंग आहे ते आवरून घेतलं. आता बघा, यामध्ये जे आहे खूप सारं असं जे प्लायचे तुकडे आहेत वगैरे ते बऱ्यापैकी पडलेले आहेत. तर हे जे आहे ना, हे 2 तुम्हाला स्टूल टेबलसारखे दिसत आहे, तर ते खूप आधी फर्निचर केलेलं होतं ना मी जुन्या घरी असताना, तेव्हाचेच ते टेबल्स आहेत आणि त्यालाच इथे मी ना काही लावून घेणार आहे लॅमिनेट वगैरे आणि ते व्यवस्थित त्याला फिनिशिंग करून छान बाल्कनीमध्ये बसण्यासाठी सुद्धा ते यूज होतील. तर ही एक बेडरूम त्याची पूर्णपणे क्लिनिंग झालेली होती आणि इकडे अजून बेड वगैरे जे आहे ते पुसायचं बाकी होतं. तर हे सगळं क्लिनिंग तर मी केलं, पण वेळेवर काय झालं ह्या कारणामुळे आमची पूजा कॅन्सल झाली. आता कॅन्सल झाली हे दुसऱ्या दिवशी सकाळी झालं. पूजा दुसऱ्या दिवशी सकाळीच होती आणि घटनासुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी पूजेच्या वेळेसच घडली. त्यामुळे आमचं सगळं कुटुंब खूप दुःखामध्ये होतं. आमच्या घरामध्ये पूजा होऊ शकली नाही. वास्तुशांती ठरूनसुद्धा ती पूजा झाली नाही याचं तर दुःख होतंच, पण आपल्याला आपल्या घरातली एक व्यक्ती सोडून गेली याचं दुःख खूप मोठं होतं. तुम्ही नक्कीच समजू शकता. असो, घराची क्लिनिंग तर माझी होऊन गेली. आता राहायला कधी जायचं हा प्रश्न. आम्ही आत्ता राहायला येत आहोत का, तर खरंच नाही. आता 1.25 महिना तर आम्ही इथे राहायला जाऊ शकत नाही नवीन घरामध्ये. बऱ्यापैकी कामं ही झालेली आहेत, थोडीशी इलेक्ट्रिशियनची काही कामं बाकी आहेत. त्यासाठी ना पुन्हा झरी मारणं हे इलेक्ट्रिकचे बरेचसे कामं बाकी होते. तर तिथे मला अरुणे खूप छान मदत केली की जे ओट्यावर चढून ग्लास क्लीन करायची होती विंडोची, तर खूप छान तिने पण मदत केली. थोडंसं व्हिडिओ शूटसुद्धा करू शकली ती तिथे. आणि इथे जे आहे ना हे इथं खेळण्याचं काम इथे आलं की पहिले चालू असतं. होण्याच्या नावाखाली ना हे न्यू सिस्टमच्या बेसिनमध्ये तिचा हा असा टाईमपास 6 वाजेपासून चालू आहे, कारण आजच हा कॉक चालू झाला आहे. आणि कसं वाटतं यारू? आता दिवसभरातून किती वेळेस हातपाय तोंड धुवायचे? 6 वेळेस का? 6 वेळेस? 6 पण नाही, खूप साऱ्या वेळेस. नाही 8 वेळेस. ओके. कसं वाटतंय न्यू बेसिनमध्ये? आणि हे बघ, तुला एक खास गोष्ट दाखवते. हे बघ, आता ना हे सगळं पाणी खाली जात आहे. तर हे बघ, हे ना असं खाली प्रेस. ओके ते बस माहिती असतं सगळ्यांना. ह्याला प्रेस केल्यावर ओके, बरं घे, सांगून घे. हे बघ, हां. असं खूप वेळ पाणी साठवल्यावर आहे ना, असं मुलांना खेळू पण शकतात. नाही, ते मुलांना खेळण्यासाठी नाही आहे, ते क्लिनिंगसाठी आहे. आणि ना इकडून आहे ना, इकडे आपण इकडे क्लिनिंग पण करू शकतो. आणि ते क्लिनिंग कोण करणार? क्लिनिंग मम्मा करणार आणि तू काय करणार? झोपा काढणार. आणि हे असं पाणी स्टोअर करून इथे कोण खेळणार? तू खेळणार. ओके, ठीक. त्याचा कलर नाही येतो, त्याचं स्टील ओरिजिनल आहे ते. आपल्याला कलर ते वरती त्याला फक्त पेपर येतो. सारखं हात लावत नाही, उघडू नको. नाही, ते न्यू आहे अजून. न्यू आहे ते लॉक कर. तसंच ठेव. नाही उघडायचं नाही. असा हट्ट चालू आहे. हे अजून इथलं काम पण बाकी आहे. बाकी सगळी टूर मी तुम्हाला देईल. इथे लाईट्स वगैरे हे असं काही लावायचं नाही आम्हाला, पण असो त्यांनी जे दिलेलं आहे ते होल्डर हे इथे आम्ही सध्या ठेवलं आहे. अजून खूप काम बाकी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि बघा, फायनली आत्ता वाजलेले आहे 9:30, तरी पण ह्या घरातून निघण्याची माझी काही इच्छा होत नाही आहे.
इथे हे अजून असं चालू राहील. हे नाही, मी तुला नाही सांगितलं. आई मी थोडं काढलंय. आणि आता मी पण पटकन फ्रेश होते आणि फायनली आता आम्ही जातोय घरी, कारण सगळं एकदम आंघोळ वगैरे करूनच क्लीन व्हावं लागेल. त्याच्याशिवाय स्वयंपाक पण करता येणार नाही. आता पटापट आवरते आणि स्वयंपाक वगैरे करते घरी जाऊन. तारूला कितीही सांगितलं की हे करू नको, ते करू नको, वस्तू नवीन आहेत, तरी ती कुठे ऐकणार आहे. म्हणून तिने जे वरती एक छोटंसं स्टिकर लावलेलं होतं तर ते काढून टाकलं सुद्धा. आणि इथे मी थोडंसं असं फ्रेश होते, कारण इथे थोडं फ्रेश होऊनच मग मला घरी जावं लागणार. त्यानंतर घरी जाऊन स्वयंपाकसुद्धा करायचा बाकी आहे, जेवणं बाकी आहेत आणि रात्रीची वेळ झालेली आहे. काम काही संपत नाही, नवीन घरातून जाण्याचं मनसुद्धा होत नाही. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मी खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद. सो बाय.